वृंदा अगं ओळखलंस का मला? हो ओळखलं ना. कशी आहेस? मी मस्त. काय एवढं लग्न केलं, साधं विचारलं सुद्धा नाहीस? म्हणजे नाही नाही, म्हणजे आमंत्रण दिलं नाहीस मला. अच्छा. नवऱ्याची काढलीस पॉलिसी? पॉलिसी हल्ली काही सांगू शकत नाही. तुझा नवरा आज आहे, अरे? उद्या पण आहे, म्हणजे परवा पण आहे, पण काय सांगू शकत नाही. अरे तुझ्या जिभेला काही हाड आहे का? कुंदू ए विजू? कुंदू, विजू, अरे तू ह्यांना कुठे पाहिलंस का? यांची सवय तुला माहितीये. काय? बसले असतील आरशासमोर. अहो अहो तुम्ही इकडे काय करताय? चला ना लवकर. इथे काय असे बसलाय? हा, लोक किती खोळंबलेत. चला लवकर हे हे काय आहे? अजून जोरात किंचाळ, म्हणजे लग्नात आलेल्या सगळ्या लोकांना कळू दे की फक्त फाटली नाहीये, जळली आहे सुद्धा. अहो पण हे काय काय झालंय काय? इस्त्रीवाल्याचे प्रताप कंप्लीट एअर कंडिशन करून ठेवली आहे, हवेशीर. पण तुम्ही आधी चेक का नाही केलं? सगळ्या गोष्टी आयत्या वेळी का करता तुम्ही? अगं काय काय करायचं मी? बैलाला जसं घाण्याला झुंपतात तसं झुंपलाय तुम्ही मला लग्नातल्या कामाला. अरे मुलीचे बाप आहात ना तुम्ही. तुम्ही नाही करणार तर आणखीन कोण करणार? माझ्या एकटीची मुलगी आहे का ती? एनिवे, आपण हे सगळे वाद आता नको घालूया. तुम्ही दुसरी एखादी स्पेअर पॅन्ट घाला ना प्लीज. अगं असती तर घातली नसती का? हो पण कुठे पेट ठेवला असेल? अगं तू काय शोधतेस काय? अगं तो नवऱ्या मुलाचा बुके सापडला बाई एकदा. झालं, हा टॉवेल पण गेला. आता यावर काय म्हणणं आहे तुझं? थांबा, मी विजूला विचारते. त्याला विचार, पण त्याला इथे आणू नकोस, कारण माझ्या या अवस्थेत मला त्याच्याबरोबर मेडिक्लेम किंवा इन्शुरन्स बद्दल बोलायचं नाहीये. बर बर, पण बुके आणि टॉवेल दोन्ही. हे बघ आलेच. पप्पा कुठे होता तुम्ही? आणि हे काय घालून आलायत? लाल किल्ल्यावर शनिवार वाड्याचं तोरण लावल्यासारखं वाटतंय. नाही, थोडासा प्रॉब्लेम झाला होता, मी तुला नंतर सांगतो. काय प्रॉब्लेम झालाय? नाही, कसं आहे, जगातले 80.72% प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह करता येतात, कारण ते आपण स्वतःच क्रिएट केलेले असतात. साधारण 10% प्रॉब्लेम्स हे मिसहॅप या सदराखाली येतात, आणि 9.11% प्रॉब्लेम्स यांना काहीच कारण सांगता येत नाही. रोहन, अरे आता इथे स्टॅटिस्टिक्स नकोय. हा, हो थांबा थांबा भाऊजी. अरे पॅन्ट मस्त झाली आहे तुम्हाला. हा पण मी होतो म्हणून, नाहीतर प्रॉब्लेम झाला असता. भाऊजी, आयुष्य असतं ना ते पॅन्ट सारखं असतं. म्हणजे पॅन्टला कसं भोग पडतं तसं हृदयाला कधीही भोग पडू शकतं. म्हणून मी नेहमी सर्वांना सांगत असतो, पॅन काढा, पॅन काढा, हे मेडिक्लेम काढा, मेडिक्लेम काढा. तुमचा आहे की नाही मेडिक्लेम? आमचा मेडिक्लेम आमची कंपनीच आम्हाला काढून देते. मग पेन्शन योजना घ्या. प्रायव्हेट कंपनी आहे तुमची, पेन्शन नसणार तिकडे. आणि हल्ली कसं आहे माहितीये का, कितीही कमवलं तरी कमीच असतं. महागाई फुगत चालली आहे, वय वाढत चालली आहे, आणि वय काय थांबतंय? वय वाढतच जातं. तुमचं खरं वय काय? खरंय, बरोबर. काय दामले, गुलाबजाम खाल्ले का? हो. छे, या गुलाबजामांमध्ये ना केशर जरा अर्धा पैसा जास्त हवं होतं. दात्यांचं चुकलंच. अहो पणशीकरांचे गुलाबजाम बघा, हा जिभेवर ठेवले की विरघळतात. अहो लेले, चौथी प्लेट खाताय तुम्ही. 10वी असती जर पणशीकरांचं जेवण असतं तर. चौथी खाताय. सावकाश हा, सावकाश. हो. बाकी मेन्यू ठीक आहे ना? हा लेले ठीक. अहो उत्तम. काय दाते, काय इतक्याशा पैशामध्ये एवढं रुचकर जेवण म्हणजे PMT न वातानुकूलित बस काढण्यासारखं आहे. ओ फोटोग्राफर, अरे आमचा एखादा फोटो काढा की यजमानांबरोबर. होऊन जाऊ दे. अहो या फोटो काढूया. दाते, आ करा, आ. खाऊ नका, नुसता आ करा. समोर बघा. शेवटी वय झालं तरी फोटो आपलेच चांगले येणार. असा काय झालं? तुमचा तो आवडता फोटो आला वाटतं.
म्हणजे ज्याच्या पुढे तुम्हाला काहीच बघावं असं वाटत नाही तो. तुमचा काय प्रॉब्लेम काय आहे अनिरुद्ध? हे असले फोटो पाहिले ना की उगीच असं वाटतं की आपलं वय झालंय. मग वय झालेलं नाहीये का? प्रूव्ह करून दाखवू? खरंच अनिरुद्ध, आय एम सो लकी. तुम्ही किती रोमॅन्टिक आहात या वयातही. हं? आ ही फाईल इम्पॉर्टंट आहे, ही फाईल ठेवून दे. हा अरे गुड मॉर्निंग दाते. अरे गिरीश, काय म्हणतोस? बरं आहे, बरं आहे. बरं झालं तू इथेच भेटलास. तुला ते अल्फा इंडस्ट्रीज आणि कामत प्रॉपर्टीजची माहिती हवी होती ना? हां, हां, ही हां. घे, इथेच ठेवली आहे. अरे हे काय? शी हे घे. या ऍडव्हर्टाइजमेंट वाल्यांच्या ना सगळे वांदे करून टाकलेत. कुणी अशी शिलाजीतची गोळी बघितली ना की तसलाच अर्थ करतात. फक्त तेवढ्याचसाठी घ्यायची असते का ही गोळी? मग अरे मी हाडांसाठी घेतोय. तसा पण तू हाडाचा गरीब आहेस. थट्टा नको रे करू. खरंच हाडं दुखतात भयंकर. तुझं बरं आहे रे, तुला काही गोळ्या बिळ्या घ्याव्या लागत नाहीत. कौल्या पुणेरी आयटम भारी आहे. पुण्यातील वैकुंठ भूमीवरची पाट. बर दुपारी 1 ते 4 या वेळेत कुणी गचकलं तर स्वतःच्या लाकडांची व्यवस्था स्वतः करावी लागेल. पुणे. कैवल्य, गुड मॉर्निंग सर. तुला कळलं ना? हो हां मी तुला पाटील बिल्डर्सची APF तयार करायला सांगितली होती. काय झालं तिचं? हां सर फॉलोअप घेणं चालू आहे. मला फॉलोअप नको आहे, मला रिझल्ट हवे आहेत. येस सर. हिमांशू, येस सर. तुला 2 हॉस्पिटल्सच्या लोन फाईल्स दिल्या होत्या. मला त्याचा रिपोर्ट हवाय. हो सर. आणि हो, काम करत असताना नो सोशल मीडिया, नाहीतर तुम्हा सगळ्यांचे फोन्स मला काउंटरवर जमा करावे लागतील. नको सर. आपण सरकारी नोकरी करत नाही आहोत, त्यामुळे गॉट टू परफॉर्म और पेरिश. कामाच्या वेळेला काम काम आणि फक्त काम. इज दॅट क्लिअर? येस सर. हं. मग दरबोर्ड बदलायला लागेल, जुना झालाय. आणि हार्ड डिस्क पण. काय? डिस्क हार्ड डिस्क. चला. काय रे, काय झालंय? ऑफिसमध्येही अपसेट होतास, इथेही अपसेट. नक्की काय झालंय? काय? सॉरी अंकल. नाही इट्स ओके, इट्स ओके. वो देख अपना हीरो आया. हा आहे ना, हा ऑलमोस्ट माझ्या वयाचा आहे. हो. तरीही हा हिरो आणि मी अंकल. हा ह्याच्या निम्म्या वयाच्या हिरोईन्स बरोबर लव्ह सीन्स करतो. हे सगळं करतो. आणि मला ना लोकांनी ऑलमोस्ट रिटायर करून टाकलंय.